मुलांनी मोठं होऊन काय बनावं हा सर्वस्वी मुलांचा प्रश्न आहे. त्यांचा चॉईस आहे, त्यांची इच्छा आहे. पण त्यांची ध्येयपूर्ती करण्यासाठी किंवा त्यांची ध्येयप्राप्ती करण्यासाठी मुलांची मानसिकता काय असावी, त्यांच्या विचारप्रणालीमध्ये विचारप्रक्रियेमध्ये काय बदल करता यावा किंवा त्यांच्या बिहेवियरल पॅटर्नमध्ये काय बदल करता यावा याची काळजी मात्र पालकांनी घेतली पाहिजे. बरेच जण म्हणतात की आजची पिढी ध्येयहीन आहे किंवा पॅशन त्यांच्यामध्ये नाही आहे किंवा खूप वेळा ते कन्फ्यूज असतात. त्यांना कळतच नाही की आपण काय करणार आहोत. मार्ग ही ओघाने मिळतच राहणार आहे, पण मार्गावर चालायचं आहे ही ईर्ष्या, हे ध्येय, हे वेड मात्र विकत घेता येत नाही. ते असावं लागतं, नाहीतर निर्माण करावं लागतं. ते निर्माण कसं करणार? तर त्यासाठी लहानपणी पूर्वी आजी आपल्या पोटलीतल्या गोष्टी नातवांना सांगायची. आता थोडंसं ते प्रमाण कमी झालं आहे. आजींकडे गोष्टी पण नाही आहे आणि बऱ्याच घरांमध्ये आज्या पण नाही आहेत. पण तसं जरी असलं तरी ही जबाबदारी आता घरातल्या कुटुंबातली जी लोकं आहेत, आईवडील आहेत, त्यांनी उचलावी आणि मुलांना या प्रेरणादायी कथा सांगायला सुरुवात करावी. मुलांना इतिहास सांगावा, मुलांना धर्म शिकवावा, मुलांना इतिहासातला साहस, पराक्रम, ध्येयनिष्ठता, कर्तव्यनिष्ठता, कर्तबगारी आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅल्यूज समजतील अशा पद्धतीने ह्या गोष्टी सांगाव्या. वास्तववादी कथांमधील प्रेरणा ही जास्त सशक्त असते मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये उतरवण्यासाठी. या प्रेरणा माणसाला धाडसाचे पंख देत असतात आणि ज्यावेळेस कल्पनाशक्तीमध्ये अशी प्रेरणा बसते त्यावेळेस मुलं हा प्रवास सुखावह पद्धतीने करू शकतात. तुम्हाला वाटत असेल आपल्या मुलाने जर स्त्रीचा आदर करावा तर त्यांना शिकवा प्रभू रामचंद्राची कथा, त्यांना शिकवा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्रियांविषयीचा आदर, त्यांना शिकवा स्वामी विवेकानंदांचं पहिलं वाक्य बंधू आणि भगिनींना. एखाद्या स्त्रीला तिच्यामधल्या कर्तबगारीची जाणीव करून द्यायची असेल, तिच्यामधल्या बुद्धिमत्तेची जाणीव करून द्यायची असेल आणि तिला सांगायचं असेल, आपल्या लेकीला सांगायचं असेल की ह्या 4 भिंतीच्या पलीकडे तुझ्यासाठी आकाश मोकळं आहे आणि तू ती झेप घेऊच शकते, त्यावेळेस तिला 350-400 वर्षापूर्वी माता जिजाऊनं 350 वर्षापूर्वी सुरू केलेल्या सहकारी बँकेची माहिती द्यावी. म्हणजे ती दूरदृष्टी त्या काळापासून स्त्रीमध्ये आहे. अशा अनेक स्त्रिया आज समाजामध्ये आहे आणि अनेक पुरुष आहेत. पण आपल्याला आपल्या मुलांना काय व्हॅल्यूज द्यायच्या आहेत हे मात्र आपण ठरवायचं आहे. आणि त्याची सगळ्यात बेसिक सुरुवात जी आहे तर झोपताना, मुलाला कुशीत घेताना या प्रेरणादायी छोट्या छोट्या गोष्टी सांगणं फार महत्त्वाचं आहे. स्वप्न तीच असतात जी तुम्ही दाखवतात, स्वप्न तीच असतात जी पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात आणि स्वप्न तीच असतात जी पूर्ण करण्यासाठी मुलं धडपड करायला सुरुवात करतात. पण त्या ऊर्जेचा स्रोत, त्या गोष्टीचा स्रोत मात्र तुम्ही आहात हे विसरू नका. मुलांचं भविष्य तुमच्या गोष्टीवर अवलंबून आहे. तेव्हा नक्की सांगा तुमच्या आवडीची किंवा तुमच्या मुलाच्या आवडीची कोणती गोष्ट तुम्हाला इथे सांगावीशी वाटते. गोष्टीचं फक्त टायटल द्यायचं आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.